काळ गोमटी मुखे अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जल मुखे अमृताची वाणी देह देवाचे कारणी तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती मुखे अमृताची वाणी देह देवाचे कारणी विठ्ठला विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता वंदो रंगभूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुलिया बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल 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 हे असो दिटे जयावरी झळके कि हा पद्म करो माता पारुखे तो जीवचे परी तुके महेशे तैसे श्री गुरुचे महिमान अकळता के असे साधन ते जाणो निमिया नमन निवांत केले मस्तक हे पायावरे या वार करीचा मस्तक हे पायावरी या वार करे संतांच्या शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणी प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्ते सेवेसाठी निवडलेला अभंग वैदिक सिद्धांत शोधक सकल साधक जनबोधक संसार गतिरोधक पंढरीपत साधक
चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय आपल्याला संतांचं वर्णन करतात. संत कसे आहेत, संतांचं बीज कसं आहे आणि संतांनी आपला देह भगवंताच्या चरणी समर्पण केला, असं एक वर्णन करणारा अभंग या सेवेकरता निवडलेला आहे. सुरेंद्र थोडं कमी कर. आणि निमित्तानं त्याचं आयोजन काय आहे, प्रयोजन काय आहे माहीत आहे तरी सांगणं हे वक्त्याचं कर्तव्य आहे. वैकुंठवाशी, कैलासवाशी, स्वर्गवाशी आदरणीय हरिभक्त परायण बाबूराव गेनो माने, आदरणीय नानांचं आज या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण, प्रथम वर्ष श्राद्ध आपण सर्वजण मिळून या माने परिवारामध्ये या ठिकाणी संपन्न करतोय. नानांना जाऊन आज बरोबर या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण होते. 1 वर्षाचा कार्यकाल कसा आणि कधी निघून गेला या प्रपंचामध्ये कळलं नाही. गेलेले माणसं आयुष्यामध्ये कधीही माघारी येत नाहीत, परंतु गेलेल्या माणसाच्या आपल्याला आठवणी आल्याशिवाय राहत नाहीत. आएगा तो जाएगा, अरे राजा रंग फकीर इस सिंहासन पर चढ़ा, किसने बंधा जंजीर. आज नानांना या घरातून, या परिवारातून, आपल्या मुलाबाळाच्या, मुलींच्या या प्रेमातून जावं लागलं. घरामध्ये त्यांची सर्व मुलं, आदरणीय तानाजी माने, आदरणीय बापू असतील, आदरणीय रायबा माने आप्पा, आदरणीय संपतजी माने, आदरणीय तात्या आणि श्रीमती अभिधा इंगळे ना, सौभाग्यवती बायडाबाई तुपे, सौभाग्यवती निर्मलाताई हुंबे, असा हा सर्व 3 बहिणी आणि 3 भाऊ, बरोबर आहे ना, असा हा 6 भावंडाचा हा या ठिकाणी परिवार आहे. नानांचे सर्व नातू असतील, नानांच्या नाती असतील, नानांचे परतवंड असतील, बहुतेक खपरतोंड बी पाहिलं असेल असा अंदाज आहे, किंवा परतवंड पर्यंत तरी त्यांनी 100% या परंपरेमध्ये आपल्या घरातले नातू पंतू त्यांनी पाहिलेले आहेत. एक 100 वर्षाचं आयुष्य त्यांनी या प्रपंचामध्ये, या मृत्यूलोकामध्ये घालवलेलं आहे. भाग्यवान आहेत नाना, ज्यांना भगवान परमात्म्याने या मृत्यूलोकातल्या 100 वर्षाच्या आयुष्याची त्यांनी गणना पूर्ण केली. काही लोकांना, काहींना 10च वर्षाचं आयुष्य मिळतं, काहींना 20 वर्षाचं आयुष्य मिळतं. जगाची माऊली माझे ज्ञानोबराय आहेत, ज्ञानोबरायांनी 22 वर्षाचं आयुष्य मिळालं, पण या 22 वर्षाच्या आयुष्यामध्ये ज्ञानोबरायांनी क्रांती केली. जगाचं तत्वज्ञान माऊलींना या मृत्यूलोकामध्ये लिहून पूर्ण केलं. इति तत्वज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. वारकरी संप्रदायासारखा पंथ या जगाच्या पाठी दुसरा कोणताही नाही. गीतेसारखा ग्रंथ या जगाच्या पाठी दुसरा कोणताही नाही, आणि ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ या जगाच्या पाठी दुसरा कोणताही नाही. माऊलींना 22 वर्षाचं आयुष्य मिळालं, पण मिळालेल्या आयुष्यामध्ये ज्ञानोबरायांनी संधीचं सोनं केलं. एकही मिनिट ज्ञानोबरायांनी आपल्या आयुष्यातला वेळ वायपट घालवला नाही. म्हणून सगळ्याला हात जोडून विनंती आहे, वेळ वायपट घालवू नका, मिळालेल्या संधीचं सोनं करा. विद्यार्थ्यांनी वेळ वायपट घालवायचा नाही, आणि थंडीच्या दिवसात 8 वाजेपर्यंत झोपायचं नाही अंगावर घेऊन. लवकर उठून अभ्यास केला पाहिजे. प्रत्येक संसारी मनुष्य असू द्या, पारमार्थिक मनुष्य असू द्या, ग्रस्त आश्रमी असू द्या, सगळ्यांना विनंती आहे, वेळ कधीही वायपट घालवू नका. बाबांनो, कधी मरण येईल, कधी या मृत्यूलोकातून आपण निघून जाईल हे सांगता येणार नाही. चिंता कधीही करू नका. एकच विनंती, भगवान परमात्म्याचं चिंतन करा. कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. या देहाचा कधीही आपल्याला भरवसा नाही. कधी आपण जाईल, कधी निघून जाईल, कधी मरण येईल हे आपल्याला या मृत्यूलोकात कळणार नाही. म्हणून त्यांच्या सर्व परिवाराच्या माध्यमातून आज आपण सर्वजण मिळून नानांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करणार आहे. आणि नानांची पुण्यस्मरणाची सेवा करण्याचा योग आमचे आदरणीय
नानांचे 3 नंबरचे चिरंजीव तात्या यांनी घरी येऊन मला या ठिकाणी निमंत्रण दिलं. तात्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि तात्यांबरोबर तात्यांना घेऊन येणारे माझे परम मित्र संतोष माने, त्यांचे वडील बापू माने. बापूंनी एक त्या ठिकाणी एक वशिला लावला, काही करा पण आपले जवळचे गालांडे महाराज आहेत आणि माझ्या मुलाचे ते मित्र आहेत पहिल्यापासून. संतोष आणि दोघं एकत्र राहिले म्हणून कुठेतरी महाराज आपले जवळचे आहेत, त्यांना आपण सेवा देऊया म्हणून एक माझ्या वाट्याला तात्यांनी आणि बापूंनी दिलेली ही सेवा आहे. मी वके करावे सांगितले काम, जी काही मला सेवा करायला सांगितलेली आहे ती या ठिकाणी मी सगळ्यांच्या साक्षीनं नानांच्या पुण्यस्मरणाची या ठिकाणी सेवा करतोय. या सेवेला गोड दोन्हीही मृदंग वादक माझे परम मित्र संगीत विशारद आदरणीय हरिभक्तपरायण महेशजी महाराज, तुम्हाला नमस्कार. गोड मृदंग विशारद आदरणीय प्रसादजी महाराज पौळ परतूरहून या ठिकाणी आलेले आहेत. हा पहाटे निघालेत, महाराजांना धन्यवाद. आणि खूप टाळकरी आपल्या परिसरातले आहेत, या टाळकऱ्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा. तात्या हे सगळे आपल्या प्रेमासाठी कार्यक्रमाला या ठिकाणी हजर राहिलेले आहेत. तुम्हालाही या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद देतो. गोड गायनाचार्य संगीत विशारद आदरणीय आमचे संतोष महाराज माने आहेत, आमचे अण्णा आहेत, सर्व भजनी मंडळ आणि श्री शिवनंदन वारकरी शिक्षण संस्थेतले सर्व विद्यार्थी, विनेकरी बाबा, गोड साऊंड सिस्टीम माझे परम मित्र आदरणीय दिलीपजी दळवी आणि सिस्टीमचं सगळं नियोजन करणारे माझे परम मित्र आदरणीय नागेशजी सोनटक्के. एक मामा भाच्यांसाठी टाळ्या वाजवा. जोरात वाजवा की काही टोल नका भरायचा आहे काय. एक गोड मंडप या ठिकाणी टाकलेला आहे, छान मंडप. गोड साऊंड सिस्टीम या ठिकाणी दिलीप असेल, त्यांचा भाचा नागेश असेल, त्यांनाही धन्यवाद देतो. जे गोड स्वयंपाक करतात आचार्य आहेत. रशीद आहे का? अरे वा. आणि माझ्या सेवेला या ठिकाणी प्रारंभ करतो. बरोबर 12:15ला कार्यक्रम पूर्ण होईल. या कार्यक्रमामध्ये मला सर्वांना एक विनंती करायची आहे. आलेल्या श्रोतृ वर्गाला, आलेल्या पहे पाहुण्यांना मला विनंती करायची आहे, कोणीही कीर्तनातून उठून जाऊ नका, कोणीही कीर्तनामध्ये विक्षेप करू नका, कोणीही कीर्तनामध्ये बडबड करू नका. आणि सगळ्याला हात जोडून विनंती आहे, या कीर्तनामध्ये आपण सर्वांनी मिळून हाताने टाळे आणि मुखाने ज्ञानोबराय, तुकोबरायचं आणि पांडुरंगाचं, हरीचं आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी चिंतन करायचं आहे. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण कोण करी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, टाळ्या वाजवा. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पुण्याची टाळ्या टाळ्या. कोण करी, कोण करी, कोण करी. ए हरे हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे, हरी मुखे म्हणा. टाळ्या वाजवा. तुम्ही फक्त टाळ्या वाजवण्याचं काम करायचं, आम्हाला रिस्पॉन्स द्यायचा म्हणजे प्रतिसाद द्यायचा. या मृत्यू लोकाचा एक नियम आहे, जो जो जीव म्हणून या मृत्यू लोकामध्ये जन्माला आला त्या जीवाला एक ना एक दिवस जाणं आहे.
या मृत्यू लोकामध्ये मरणाच्या बाबतीमध्ये वशिलेबाजी नाही आणि या मृत्यू लोकामध्ये निसर्गाच्या बाबतीमध्ये वशिलेबाजी नाही. मरणाच्या बाबतीमध्ये जर वशिलेबाजी असती तर आमदार, खासदार, मंत्री एवढे संत्री या मृत्यू लोकातून घोरपडे मामा निघूनच गेले नसते. मरणाच्या बाबतीमध्ये या मृत्यू लोकांमध्ये वशिलेबाजी नाही. एखादा म्हणला, यमराज एक करा, डोंगरा एवढं सोनं तुमच्या जवळ वततो, पण एक करा, मला 1 दिवसाचं आयुष्य वाढवून द्या. महेश महाराज, तुम्ही डोंगरा एवढं सोनं देवाच्या समोर वता किंवा 10 डोंगरा एवढं देवाच्या समोर सोनं वता, पण देव 1 मिनिट काय 1 क्षण सुद्धा आयुष्य वाढवून देत नाही. परी नये क्षण नर देहा परी नये क्षण नर देहा परी नये क्षण नर देहा, परी नये क्षण नर देहा. मेरू पृथ्वी तुल्य जिजाल्या सुवर्ण परिणय क्षण नर देहा परिणय क्षण नर देहा. मेरू पृथ्वी तुल्य जिजाल्या सुवर्ण परिणय क्षण नर देहा परिणय क्षण नर देहा नर देहा नर देहा. टाळ्या वाजवा. 1 क्षणाचं आयुष्य भगवान परमात्मा आपल्याला वाढवून देत नाही, पण जेवढं मिळालेलं आहे त्या आयुष्यामध्ये आपल्याला क्रांती करता येते. गोव्यासारख्या पर्यटन स्थळाचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर साहेब, काय कमी होतं? मुख्यमंत्री होते, कोट्यावधी रुपयाची संपत्ती होते, सत्ता होते, शक्ती होते. एक दिवस पर्रीकर साहेब आजारी पडले आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले. डॉक्टर साहेब चेक करा. डॉक्टर साहेबांनी ब्लड चेक केलं आणि बाहेरच्या परदेशामध्ये रक्त टेस्ट करण्यासाठी पाठवलं. 2-3 दिवसांनी रिपोर्ट आला आणि पर्रीकर साहेबांना सांगितलं, साहेब तुम्हाला कॅन्सर झालाय हो. पर्रीकर साहेबांनी सांगितलं, डॉक्टर साहेब काही करा, माझ्याकडे भरपूर पैसे आहेत, पोतं भरून पैसे आहेत, फक्त एक करा, मला यातून वाचवा. डॉक्टर साहेबांनी सगळे ट्रीटमेंट दिलं. 6 महिने ट्रीटमेंट दिलं. भारतातले सगळे इलाज संपले आणि डॉक्टर साहेबांनी सांगितलं, साहेब तुम्ही आता इथले इलाज संपले, इथं थांबू नका, परदेशामध्ये जावा. परदेशामध्येही गेले, तिथंही केमो दिले, तिथंही ट्रीटमेंट घेतलं. तिथल्याही डॉक्टरांनी सांगितलं, साहेब सगळे इलाज संपले, आता तुम्ही घरी जावा, गुण्या गोविंदाने मुलाबाळाशी, पत्नीशी, आपल्या प्रपंचामध्ये शेवटचे 4 दिवस घालवा. शेवट मनोहर पर्रीकर साहेब घरी आले आणि 4-8 दिवसामध्ये भगवान परमात्म्याने त्यांना देवाज्ञा दिली. मला सांगायचा मुद्दा एकच आहे, तुमच्याकडे सत्ता आहे, संपत्ती आहे, शक्ती आहे, पण शेवट एक ना एक दिवस प्रत्येकाला जगाचा निरोप घ्यायचा आहे. खाली हात आया है, खाली हात जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ये ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ये ढल जाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा, खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा, खाली हाथ जाया है, खाली हाथ जाएगा, खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा, खाली हाथ आएगा, खाली हाथ जाएगा. सूरज धीरे धीरे ढलता ये ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ये ढल जाएगा, ढलता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, ढलता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. खाली हाथ
जय बुड्ढा जैसा बन जाएगा. सूर्य उगवतो आणि सूर्यास्त होतो. सूर्य वेळेवर उगवतो आणि सूर्यास्तही वेळेवर होतो. या नैसर्गिक दोन घटना आहेत, सूर्योदय आणि सूर्यास्त. तसं जन्म आणि मृत्यू या सुद्धा दोन नैसर्गिक घटना आहेत. याच्यात कोणीही बदल करू शकत नाहीत. झाड हसू लागलं आणि पान रडू लागलं. झाडाने विचारलं, पाना का रे रडतो? त्यावेळेस पान रडून बोलू लागलं, पत्ता कहे सुनो वृक्षराय सदा रहो भरपूर, अब के बिछड़े कब मिलोगे हम नीचे तुम दूर. झाड हसू लागला आणि पान रडू लागलं. पाना का रे रडतो? झाडा, अरे तुझ्यासोबत होतो आनंद मिळायचा, तुझ्यासोबत होतो समाधान मिळायचं, तुझ्यासोबत होतो पाणी मिळायचं. झाडा, तुझ्यासोबत होतो वारा आला की डोलायचो झुलायचो. झाडा, आता मी पिकलो गळून पडलो, अब के बिछड़े कब मिलोगे हम नीचे तुम दूर. झाडा, या जन्मातली आपल्या दोघांची शेवटची भेट आहे. मी पिकून खाली गळून पडलो. या जन्मात आपल्याला एकत्र राहिलो, इथून पुढचा जन्म आपण एकत्र येतोय की नाही सांगता येत नाही, म्हणून मला रडू येतंय. आपण सगळेजण कोरोनातून मरून जगून उठलो. या कितीतरी लोक या कोरोनाच्या काळातून निघून गेले, कितीतरी लोक मरण पावले. माझे एक मित्र आहेत पुण्यातले, 1,500 कोटी रुपयाची प्रॉपर्टी त्यांच्या जवळ होती. पण शेवटी हॉस्पिटलमध्ये मी त्यांना भेटायला गेल्यानंतर सांगितलं, गलांडे महाराज, मी सगळं कमवलंय पण आज सगळं शून्य आहे, मला बरोबर अजिबात घेऊन जाता येत नाही महाराज, मी निघालोय आता. शेवट अंत्यविधीला त्यांचा देह प्लॅस्टिक मध्ये गुंडाळला. आपण सगळेजण या कोरोनाच्या काळातून मरून जगून उठलोय. देवाने इथून पुढे आपल्याला आयुष्य दिलेलं आहे, बोनस म्हणून दिलेलं आहे. मला एक विनंती करायची, जेवढं जगायचंय तेवढं चांगलं जगायचं. किती दिवस कोणासोबत वाद घालायचे, कोणाशी भांडणं करायची, कोणाचा द्वेष करायचा, कोणाचा मत्सर करायचा. आज आपण आहे, उद्या असेल की नाही सांगता येणार नाही. कौन जाने कब मौत का पैगाम आ जाए, मेरी जिंदगी की आखिरी शाम हो जाए, इसलिए तरस रहा हो हर पल, मेरी जिंदगी भी किसी की काम आ जाए. आपलं जीवन समाजाच्या उपयोगी पडलं पाहिजे, आपलं जीवन देशाच्या उपयोगी पडलं पाहिजे, आपलं जीवन प्रपंचाच्या मुलाबाळाच्या संत सेवेच्या उपयोगी पडलं पाहिजे. मनोहर पर्रिकर साहेबांना जावं लागलं आणि नानांनी 100 वर्ष आयुष्य या प्रपंचामध्ये गुन्ह्या गोविंदाने घालवलं. खरं भाग्यवान आहेत नाना, ज्यांना भगवान परमात्म्याने 100 वर्षाचं आयुष्य मिळालं. आज त्यांचा हा शेवटचा सोहळा आपण घरामध्ये संपन्न करतोय. त्यांचं पिंडदान या घरामध्ये करतोय. त्यांच्या पिंडदानाच्या निमित्तातून आज आपल्याला जेवढं जेवढं धर्म कार्य घरामध्ये करता येईल तेवढं आपण करावं. मृत्यूलोक ही कर्मभूमी आहे भाऊ, आणि या भूमीमध्येच कर्म केलं जातं. म्हणून श्राद्धाच्या वेळेस आपल्याला जेवढं चांगलं कर्म करता येईल तेवढं करावं. आज आपण चांगलं कर्म कोणतं आहे? आज आपण दानधर्म घरामध्ये करावा. दानाचे मुख्य 5 प्रकार शास्त्राने सांगितलेले आहेत: भूदान, गोदान, कांचनदान, अन्नदान आणि विद्यादान. आपल्या घरामध्ये भूदान घडलं पाहिजे. सुईच्या टोकावर बसण्याइतकी तरी माती आपण दान केली पाहिजे. बळीराजानं 3 पावलं भगवान परमात्म्याला जमीन दान दिली होती, त्रिपाद भूमी दान दिली होती. दान दिली पाहिजे. गेल्या 2-3 वर्षामध्ये एक मी क्लिप पाहिली होती. बीड जिल्हा किंवा त्या भागातल्या पलीकडल्या भागातल्या एका दाम्पत्याला मूलबाळ नव्हता अजिबात. त्या दाम्पत्यांनी आपल्या नावाची 2 एकर जमीन प्राथमिक शाळेला दान दिली होती. मी वाचलेलं आहे, टीव्ही वरती क्लिप पाहिलेली आहे. मंदिराला आपण जमीन दान दिली पाहिजे, 100% दिली पाहिजे. थोडी का होईना दान द्या. का? देवानेच आपल्याला राहायला जमीन दिलेली आहे, देवानेच आपल्याला जागा दिलेली आहे. मग देवाला फुटभर ईदभर दिलं म्हणून काय फरक पडतोय? ज्या जागेमध्ये जर देव राहत असेल तर भगवान परमात्मा आयुष्यभर आपल्याला जवळ ठेवल्याशिवाय राहणार नाही, जागा दिल्याशिवाय राहणार नाही. भूदान करावं. आणखी काय करावं? गोदान. गाई आपण आपल्या जीवनामध्ये दान केली पाहिजे. गो माता हमारे माता से भी बढ़कर है. माणसाने आयुष्यात येऊन एकदा तरी आपण गाय दान दिली पाहिजे. का गाय दान द्यावी माहितीये का सपकळ साहेब? आपण समजा मरण पावलो, निघून गेलो, आणि मरण पावल्यानंतर आपल्याला वर स्वर्गाला, वैकुंठाला, यमपुरीला जाताना मध्यंतरी आडवी येते ती नदी येते.
त्या नदीचं नाव आहे वैतरणी नावाची नदी. गुरुजी बरोबर आहे का? वैतरणी नावाची नदी आडवी येते आणि त्या नदीतून आपल्याला पलीकडे जायचं असतं. समजा कुरवलीतून जर कुरुबावीला जायचं असेल तर मध्ये काय आडवी, आता पूल केलाय तो भाग वेगळा आहे, पण त्या वैतरणी नदीवर पूल नाही अजिबात. त्या नदीमध्ये काही नीरा नदीसारखं पाणी नाही. मग त्या नदीमध्ये काय रक्त, त्या नदीमध्ये रेत, त्या नदीमध्ये त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये रक्त आहेत, रेत आहे, हाडं पडलेले आहेत, कातड आहेत, दुर्गंधी आहे. त्या नदीमध्ये आपल्याला जाऊ वाटत नाही, पण यमाचे किंकर आपल्याला टाकतात. मग ती नदी पार करण्यासाठी आपल्याला पोहता जर येत नसेल तर आपण जर मृत्यू लोकात जर गाय दान केली असेल तर ती गाय आपल्या जवळ येते आणि म्हणते तुम्ही माझ्या शेपटीला धरा, मी तुम्हाला या नदीतून पलीकडे पोहोचवण्याचं काम जगामध्ये करते. म्हणून अशा वैतरणी नावाच्या नदीतून जर आपल्याला पार व्हायचं असेल आणि आपल्याला वरती जायचं असेल तर आपण मृत्यू लोकात गाय जरूर दान द्यावी. म्हणून गोदान सर्वश्रेष्ठ दान आहे. म्हणून गाय दान द्या. आणि देत असताना दुसरी गोष्ट आपल्या घरामध्ये सांभाळली सुद्धा पाहिजे. गावरान गाय सांभाळली पाहिजे. हा, जर्शी नको बर का. हा, गावरान गाय गोट्यामध्ये 10-5 असू द्या आणि गावरान गायीचं एखादं खोंड सोडा, बरोबर आपल्या स्वतःच्या आईजीनं जन्म दिलाय त्याच गायीला जाऊन ते पितं. आता तरी गाय आपण दान द्यावी. गो माता हमारे माता से भी बढ़कर है. गायीचं गोमूत्र पवित्र आहे, गायीचं शेण पवित्र आहे, गायीचं दूध पवित्र आहे, गायीची खुंटी पवित्र आहे. आपण आपल्या दारामध्ये गाय सांभाळली पाहिजे. गायी आपल्याला 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वागवते, तशी आई सुद्धा आपल्याला 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वागवत असते. गायीचं काहीच वाईपट जात नाही आणि आपलं काहीच उपयोगी पडत नाही. गायीच्या शेणामध्ये लक्ष्मी आहे, गायीच्या गोमूत्रामध्ये गंगा आहे. गायीचं दर्शन घेताना समोरनं घ्यायचं का पाठीमागून घ्यायचं? काका समोरनं वय डुसणे हाणल ते, समोरनं नाही. गायीचं दर्शन घेताना पाठीमागून घ्यायचं का? पाठीमागं गायीच्या लक्ष्मी आहे, गाय गंगा आहे. गायीचं दर्शन, गाय पाठीमागून पवित्र आहे, गाय पुढून पवित्र नाही. म्हणून आपल्या दारामध्ये गाय पाहिजे. सगळी संकट दूर करणारी गाय आहे. म्हणून गाय पाळा. ज्याच्या द्वारे गायीचे पाय त्याचे द्वारे विठोबाचे पाय. एक विनंती, गाय सांभाळली पाहिजे, कोंबडी सांभाळू नका. म्हणून दान देताना गोदान, गाय दान दिली पाहिजे 100%. गोदान, पृथ्वीदान म्हणजे भूमिदान, कांचनदान, सुवर्णदान आपण केलं पाहिजे. अधिक महिना आलाय बर का. जज नवीन लग्न झालेलं आहे त्यांनी नवीन नवरदेवाने लक्षात ठेवा, सासऱ्या पुढं सासूच्या पुढं वशीला लावा. एक अर्धी तरी अंगठी तोळ्याची करा आणि करावी लागते. सुवर्णदान जावयाला करावं लागतं. विठ्ठल लग्नात जरी काही एखादं गुंजभर घेतलं नसेल त्यावेळेस बोली नसते. त्यावेळेस बोली असेल तर बाबा आम्ही हे घेत होते, पण धोंड्याच्या महिन्याला बरोबर त्यांनी घेतलं पाहिजे सुवर्णदान. म्हणून अधिक महिना मे महिन्यामध्ये आहे, सुवर्णदान आपण करावं. आणखी काय करावं? आपल्या घरामध्ये अन्नदान जरूर करावं. वर्ष श्राद्धाच्या निमित्तातून कोणतं दान? अन्नदान आहे. भारतासारखी पवित्र भूमी जगात दुसरी कोणती नाही. गायत्री सारखा पवित्र मंत्र जगात दुसरा कोणताही नाही. ज्ञानोबराय तुकोबराय सारखे संत जगात दुसरे कोणते नाही. वारकरी संप्रदाय सारखा संप्रदाय जगाच्या पाठी दुसरा कोणताही नाही. आणि अन्न उदकासारखं दान या जगामध्ये कोणतंही नाही. म्हणून आलेल्या पाहुण्यांना माझी विनंती आहे, एक तरी गोड घास शेवटचा नानांचा आपण खाऊन जावं, खाल्ला पाहिजे. अन्नदान सर्वश्रेष्ठ दान आहे. सर्वाभूती द्यावे अन्न. आणि शेवटी आहे ज्ञानदान. कथा, कीर्तन, भजन, पूजन, नामस्मरण, कीर्तन आपण वर्ष श्राद्धाला जरून घ्यावं का? पिंडदानाचे सगळे दोष हे कीर्तनाच्या माध्यमातून निघत असतात. म्हणून कलियुगामध्ये प्रभावी जर साधन कोणतं असेल तर कीर्तन आहे. कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन. तेने नारायण दिल भेटी, तेने नारायण दिल भेटी.
कलियुग माझी करावे कीर्तन कलियुग माझी करावे कीर्तन करावे कीर्तन कलियुग माझी करावे करावे कीर्तन करावे कीर्तन करावे कीर्तन करावे कीर्तन टाळी वाजवा. हा तेने नारायण देईल भेटे हा तेने नारायण देईल भेटी हा टाळ्या वाजवा. दृष्ट लागण्यासारखं नियोजन या माने परिवाराने या ठिकाणी केलं. कधी कधी गायक चांगले असतात तर वादक चांगले नसतात. कधी कधी वादक चांगले असतात पण गायक चांगले नसतात. हे दोन्ही जरी कधी कधी चांगलं असतं तर ऐकाय लोक नसतात. कधी कधी तिन्ही चांगलं असतं तर मंडप चांगला नसतो. आज हा दुग्ध शर्करा योग आलाय. मला तरी असं वाटतंय विजयभाऊ आजचं कीर्तन आळंदीत नाही तर पंढरपूरमध्ये चालू आहे. दृष्ट लागण्यासारखं नानांचं शेवटचं कार्य या परिवारानं केलं. 100% नानांचा आशीर्वाद सगळ्याला मिळणार आहे. म्हणून अन्नदान, वस्त्रदान, द्रव्यदान, ज्ञानदान आणि कीर्तन शेवटच्या कार्याला आहे. हे सगळं पुण्य फुलामध्ये राहतं. म्हणून आणि आपण जर त्यांना फुल अर्पण केलं, मनापासून अर्पण केलं तर त्यांना ते सगळं पुण्य मिळतं आणि पुण्याईनं त्यांना सुख प्राप्त होतं. गेलेल्या व्यक्तीला पुण्याईनं सुख प्राप्त होतं आणि त्यांना सुख प्राप्त झालं की ते जाता जाता आपल्याला मुलालेकराला आशीर्वाद देतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती सर्व काळ. त्या निमित्तातून अभंग निवडलाय श्री जगद्गुरु तुकोबरायांचा. ऐका माझं बोलणं. एक आहे परिस्थिती आणि एक आहे मनस्थिती. मानवी जीवनामध्ये परिस्थिती तुमची खूप चांगली आहे पण तुमची मनस्थिती जर चांगली नसेल तर तुमच्या परिस्थितीला शून्य किंमत आहे. तुमच्या परिस्थितीला काहीही अर्थ नाही. आणि तुम्ही जर घरामध्ये रोज भाजी भाकरी खात असाल, चटईवर तळवटावर झोपत असाल आणि तुमचं जर मन प्रसन्न असेल, आहे त्यात जर समाधान मानत असेल तर खऱ्या अर्थाने तुम्हाला 100% मार्क आहेत. म्हणून आपली मनस्थिती जेवढी महत्वाची आहे तेवढी आपली परिस्थिती महत्वाची आहे आणि जेवढी परिस्थिती आपली महत्वाची आहे त्याच्याबरोबर आपली मनस्थितीही महत्वाची आहे. पण आज काय झालंय, परिस्थिती चांगली झाली पाहिजे, परिस्थिती चांगली झाली पाहिजे. उभं आयुष्य आम्ही परिस्थिती चांगली होण्यामध्ये खर्च करतो पण नेमकी माणसाची मनस्थितीच बिघडून गेलेली असते. एकच वाक्य सांगतो, मग चांगल्या परिस्थितीमध्ये बिघडलेल्या मनस्थितीचा माणसाला आनंद घेता येत नाही. फक्त एक करा, आपली मनस्थिती जर व्यवस्थित राहावं असं वाटत असेल, आहे त्या गोष्टीमध्ये समाधान माना, तरच आपली मनस्थिती व्यवस्थित राहील. आणि आपण आहे त्यात जर समाधान नाही मानलं तर समाधान बिघडून घालवण्याचं कार्य करणारी आपली फक्त अंतःकरणातली इच्छा आहे, आशा आहे. मग तुकोबरायांनी काय केलं, आपली मनस्थिती चांगली होण्यासाठी या मृत्यू लोकामध्ये कार्य केलं. ते महान संत बनले. या जगामध्ये संत आणि जीव याच्यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. संत हे अलौकिक शिखरावर पोचलेलं विराजमान झालेलं जीवन म्हणजे संतांचं जीवन आहे आणि माणसाचं जीवन म्हणजे दुःखाच्या खोल दरीमध्ये बुडलेलं जीवन म्हणजे मानवी जीवन आहे. ऐका माझं बोलणं, लक्ष द्या. मनुष्याचं जीवन हे दुःखाच्या दरीमध्ये खोल बुडलेलं जीवन आहे
आज प्रत्येक मनुष्य या मृत्यू लोकांमध्ये दुःखी आहे. खरं सांगा, या जगामध्ये सुखी कोण आहे का हो? की नाही बाबा मला सुख मिळालेलं आहे महाराज, आज जन्मापासून मरेपर्यंतच्या आयुष्यामध्ये मला सुख मिळालेलं आहे. बोला सांगा. अजिबात नाही. या मृत्यू लोकांमध्ये प्रत्येकाच्या पाठीमागं दुःख आहे, प्रत्येकाच्या पाठीमागं अडचण आहेत, प्रत्येकाच्या पाठीमागं संकट आहे. या दुःखातून कधीही कोणी मनुष्य निवृत्त झालेला नाही. पण एक सांगू का तुम्हाला, कितीही सुखासाठी प्रयत्न करा पण प्राप्ती आहे दुःखाची. आणि दुःखासाठी कोणीही प्रयत्न करत नाही तरीही पदरामध्ये दुःख आल्याशिवाय राहत नाही. एखाद्या ताईंला सांगितलं तुम्हाला सुयाने दोरा देतो आणि कीर्तन होईपर्यंत केळीचं पान शिवून काढा. केळीच्या पाण्याचा नियम असा आहे, जसं जसं टाके टाकत राहतो पुढं शिवत राहतो तसं मागणं मागणं फाटत राहतावं. तसं प्रपंच पुढं कितीही नटवा पाठीमागून प्रपंच फाटत राहत असतो. प्रपंचाला कितीही नटवा प्रपंचात दुःख देणार आहे. माणसाच्या आयुष्यातलं दुःख कधीही संपलं नाही. ते दुःख रूप बदलून माणसाला पुन्हा पुन्हा भेटायला येतं. म्हणून एक विनंती आहे, मिळेल त्या क्षणाचा आनंद घ्या. बाबांनो, जीवन हे थोडं आहे. पुढचा जन्म आपल्याला महाराष्ट्रात मिळेल की नाही सांगता येणार नाही. पुढचा जन्म आपल्याला पुणे जिल्ह्यात मिळेल की नाही सांगता येणार नाही. पुढचा जन्म आपल्याला इंदापूर तालुक्यात मिळेल की नाही सांगता येणार नाही. ते जाऊ द्या, पुढचा जन्म माणसाचाच मिळेल की नाही सांगता येणार नाही. म्हणून विचार करा, मिळालेल्या मनुष्याच्या देहाचं सार्थक करा आणि आपला देह भजनाच्या मार्गाच्या दिशेने लावा. देवे दिला देह भजना गोमाता, 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 देवे दिला देह भजना गोमाता. तो या झाला देवे दिला देह देवटा दिला तो या झाला फाटा बादी केसा, तो या झाला पाटा बादी केसा, तो या झाला पाटा बादी केसा. देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता, दिला देवे भजना गोमाता, देवे दिला देह भजना, देवे दिला देह, देवे दिला भजना गोमाता. टाळ्या वाजवा, जोरात वाजवा की. देवे दिला देह भजना गोमाटा, देवे दिला देह भजना गोमटा. सिस्टीमसाठी टाळ्या वाजवा. भगवंताने देह भजनासाठी दिलेला आहे. म्हणून संत जीवन अलौकिक जीवन आहे आणि मानवी जीवन हे लौकिक जीवन आहे. संत जीवन म्हणजे सुखाच्या शिखरावर विराजमान झालेलं जीवन संत जीवन आहे आणि मानवी जीवन दुःखाच्या दरीमध्ये बुडलेलं जीवन मानवी जीवन आहे. गेल्या आठवड्यात मार्गशीर्ष महिन्यामध्ये एका पाहुण्यांनी मला प्रसादाला बोलवलं. म्हणले महाराज सत्यनारायण केलाय, प्रसाद घ्यायला या. म्हणलं कशा निमित्तातून सत्यनारायण केलाय? म्हणले गेले 2 वर्ष सुखात गेलेत आणि पुढचे 2 वर्ष दुःखात जावेत म्हणून सत्यनारायण केलाय. खरं सांगा, ऐकणार हे चुकीचं आहे?
असं कोणी सत्यनारायण बघितलंय का हो? माझ्या आयुष्यात दुःख सुख मिळालंय भरपूर आणि मला सत्यनारायण दुःखासाठी करायचं नाही. कितीही दुःखासाठी प्रयत्न करा, सुखासाठी प्रयत्न करा, पण पदरामध्ये दुःख येतंय. मग संतांनी काय केलं ते शोधलं आणि संतांनी विचार केला प्रपंचाचं मूळच दुःखाचं आहे. मग प्रपंच सोडून दिला. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. हरे भजनी है, हरे भजनी है, हरे भजनी है ढवळलेले जग. हरि भजनी है, हरि भजनी है, हरि भजनी है, दबळले जग. चुकवेला लागा गळे काळाचा, चुकवेला लागा गळे काळाचा, चुकवेला लागा गळे काळाचा. हरि भजनी है, हरे भजनी है, हरि भजनी है, ढवळलेले जग. हरे भजनी है, हरे भजनी है, हरे भजनी ढवळलेले जग. लाग कळी काळाचा, कबीरा लाग कळी कळी काळा. टाळी. रे ना हरि भजनी है, हरि भजनी है, हरि भजनी दबड़िए जग. हरि भजनी है, हरि भजनी है, हरि भजनी दबड़िए जग, दबड़िए जग, दबड़िए जग. टाळे वाजवा. हरे भजनी है, हरे भजनी है, हरे भजनी है ढवळलेले जग. संतांनी हरिभजनामध्ये जग ढवळून काढलं आणि कळे काळाच्या तडाख्यातून वाचवलं गेलं. संत आणि मानवामध्ये खूप फरक आहे. कसा फरक आहे? दही आहे घरामध्ये, आपण दही घुसळतो, दह्यापासून 2 पदार्थ निघतात. कोणते कोणते निघतात सांगा बर? व्हेरी गुड, बरोबर आहे, ताक आणि लोणी. मग ताकाची किंमत वेगळी आणि लोण्याची किंमत वेगळी आहे का? दोन्ही एकच किमतीत जातं का हो? ताकाची काय किंमत? ताक कोणाला म्हटलं जातं? ताकाचं नाव काय? ज्याच्यात काय ताकद नाही त्याला म्हणायचं ताक. एखादा मनुष्य शेवटच्या वेळेस जर त्या माणसाला जर भाताचं पेजही पचत नसेल तर माणसं म्हणतात की त्यांना ताक द्या, कशी तरी 10-20 दिवस जगतील पुढं. ताकाची किंमत वेगळी आणि लोण्याची, तुपाची किंमत वेगळी. तसं संत महात्मे आहेत. संत महात्मे हे लोण्यासारखे आहेत आणि तुम्ही आम्ही जीव हा ताकासारखा आहे. आणि हे ताक आणि लोणी ही एका किमतीमध्ये कधी मागायचं नाही. म्हणून महाराजांनी, वारकऱ्यांनी कधी सर्वसामान्य माणसाच्या पंक्तीला जेवाय बसायचं नाही, साईडला बसायचं. कारण त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काहीतरी फरक आहे, अंतर आहे. हा, एका मोले दोन्ही मागू नये.
दुधाची पोटी निघे ताक लोणी एका मोले दोन्ही मागू नये. वा, दुधाच्या पोटामध्ये दही तयार होतं, दह्यापासून ताक आणि लोणी निघतं. दोन्हीचीही किंमत वेगळी. तशी संतांची किंमत वेगळी आणि माणसाची किंमत वेगळी आहे. आणखी पुढे सांगतो, दगड निघतात. या मृत्यू लोकांमध्ये अनेक खाणीतून दगड निघत असतात. प्रत्येक आता दक्षिणेमध्ये गेलं तर आपल्याला दगड मिळत असतात, पाहायला मिळतात. नंतर राजस्थानमध्ये गेले तर मार्बल वगैरे कोटात असे अनेक प्रकारचे दगड निघतात. विहीर पाडा गेले तर विहिरीमध्ये सुद्धा आपल्याला अनेक प्रकारचे दगड निघतात. त्याच्यातून गारगोटही निघते आणि याच पृथ्वीच्या पोटातून हिराही निघत असतो. मग गारगोटीच्या किमतीमध्ये आपण हिऱ्याची किंमत धरतो का हो? नाही. जरी पृथ्वीचे पोटी निघे हिरा गारगोटी एका दुईची संसाठी करू नये. पृथ्वीच्या पोटामध्ये जर हिरा निघत असेल आणि गारगोट निघत असेल तर दोन्हीची बरोबरी अजिबात करायची नाही. दोन्हीची किंमत वेगळी, गारगोटीची किंमत वेगळी आणि हिऱ्याची किंमत वेगळी. तशी संतांची किंमत वेगळी आहे आणि माणसाची किंमत वेगळी आहे. मग संतांचं काय महत्व आहे, संतांचं काय जीवन आहे? मग एक करा, आपण आळंदीला जावं, तुकोबरांच्या देहूला जावं आणि गेल्यानंतर तिथं संतांच्या चरणी आपण लीन व्हावं. मग संतांच्या दर्शनामध्ये काय होतंय तर आपलं सगळं पाप निघून जातं, आपलं सगळं दुःख निघून जातं. म्हणून वर्षातून एकदा तरी आळंदीला चला, ज्ञानोबरांच्या चरणी नतमस्तक व्हा आणि आपलं दुःख घालवा. देहूला चला, बीजाची वारी आहे आता, देहूला चला आणि तुकोबरांच्या चरणी लीन व्हा, आपलं मस्तक टेकवा आणि दुःख घालवा. पैठण क्षेत्रामध्ये चला किंवा निवृत्तीनाथांच्या यात्रेला चला आणि त्यांच्या चरणी लीन व्हा आणि आपलं दुःख घालवा. संतांची भेटीमध्ये आपलं सगळं दुःख निघून जातं. पण संतांची भेट जगामध्ये अवघड आहे, बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जटी करुणा केली. भाग्यानं संतांच्या पायाची जोड मिळते, भाग्यानं संत घरी येत असतात, भाग्यानंच भगवंताचं नाव आपल्या मुखाला येतं, भाग्यानंच गळ्यामध्ये तुळशीची माळ पडते आणि गळ्यामध्ये तुळशीची माळ पडली की आपलं चांगलं होतंय. गेल्या आठवड्यात एक आजीबाई म्हणल्या, महाराज तुळशीची माळ मी घालते, फक्त एक सांगा माझं चांगलं होईल का नाही तेवढं सांगा. त्या आजींना म्हटलं, तुळशीची माळ घातल्यानंतर चांगलं होईल का नाही हे मला माहिती नाही, पण तुळशीची माळ गळ्यामध्ये घातल्यावर आयुष्यात वाईट तर कधीच होणार नाही. म्हणून आपल्या प्रपंचात सुख मिळावं, आपल्या प्रपंचात समाधान मिळावं, याच्यासाठी आपण सगळ्यांनी गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली पाहिजे. आज जे जे तुळशीची माळ घालतील त्यांना 2 रुपये बक्षीस. गुरुवारी आमचे छोटे कदमावली म्हणतात, सगळ्याला हात जोडून विनंती आहे, 31 डिसेंबर जवळ आलेला आहे. या डिसेंबर महिन्यामध्ये 2 एकादशी आलेल्या आहेत. 31 डिसेंबरला एकादशी आलेली आहे, म्हणून एकादशीच्या दिवशी दारू पिऊ नका. 31 डिसेंबरला मांसाहार करू नका. नवीन वर्ष साजरं करायचंय म्हणून तुम्ही घरी आणसाल, हा जुनी विनंती आहे. म्हणून 31 डिसेंबरच्या दिवशी एकादशी आलेली आहे आणि आपल्या हिंदू धर्माची हरिदिनी पवित्र तिथी एकादशी असते आणि त्या एकादशीच्या दिवशी आपण जगात काहीही वाईट काही खायचं नाही, वाईट काही प्यायचं नाही, वाईट काही करायचं नाही. एक हात जोडून विनंती आहे, 31 डिसेंबर साजरा करू नका. एकादशी आहे त्या दिवशी मांसाहार करू नका. 1 तारखेला सुद्धा एकादशी आहे. 1, 30, 1, 2, 3 तारखेपर्यंत कोणीही वाईट कार्य करू नका, कारण की एकादशीच्या दिवशी जर आपण वाईट कार्य केलं तर पाप घडलं जातं. विठ्ठल 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 विठ्ठल. आळंदीला जावा, आळंदीला ज्ञानोबरांच्या चरणी लीन व्हा, मग आपलं दुःख घालवा. मग ते दुःख घालवण्यासाठी संत आलेले आहेत. मग त्या संतांच्या दर्शनामध्ये खऱ्या अर्थाने दुःख निघून जातं. म्हणून भाग्यानं संताच्या पायाची जोडा, भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय. भाग्यानं संत भेटतात. मग संतांच्या दर्शनाने काय होतंय, आपलं सगळं पाप निघून जातं. याच उत्तर अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये तुका म्हणे जाती. तुका मन जाती, तुका मन जाती, तुका मन जाती, तुका मन जाती, तुका म्हणे
दर्शने दर्शने विश्रांती मुक्ती अमृताची वाणी मुक्ती अमृताची वाणी हे तुका म्हणे जाती दर्शने विश्रांती हो दर्शने विश्रांती दर्शने विश्रांती दर्शने दर्शने विश्रांती. टाळ्या वाजवा. तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती ताप दर्शने विश्रांती ताप दर्शने विश्रांती. संतांच्या दर्शनामध्ये ताप निघून जातात. ताप या शब्दाचा अर्थ दुःख. प्रत्येकाच्या प्रपंचातलं दुःख निघून जातं. आध्यात्मिक, आदी भौतिक, आदी दैविक हे तिन्ही दुःख निघून जातात. म्हणून संतांचं दर्शन घ्या.